नमस्कार, मी अमृता ऑलवेज फूडी रेसिपीमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण अशी हेल्दी पालकाची पुरी रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी पालक हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आणि कढईमध्ये छान पाणी गरम झाले आहे. त्यामध्ये आपण पालक ॲड करणार आहोत. पाणी गरम झाल्यानंतरच पालक ॲड करायचा आहे. आपण आधीच पालक ॲड करणार नाही, कारण की त्याचा कलर चेंज होतो आणि तो कडवट असा लागतो. पालक शिजायला वेळ लागत नाही, तो लवकर शिजतो आणि जास्त शिजवायचा पण नाही, नाहीतर त्याचा कलर चेंज होतो. त्यानंतर आपण ते एका मिक्सर जारमध्ये पालक काढून घेणार आहोत. त्यामध्ये ॲड करणार आहोत जिरे, मिरची, लसूण, अद्रक आणि आपण याची छान पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरमध्ये. अशा छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन पण प्रेस करा आणि आवडले असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि मिक्सरच्या जारमध्ये आपण छान पेस्ट केल्यानंतर आता आपण एका ताटामध्ये मी घेतलं आहे ज्वारीचं पीठ. हे साधारण 2 कप एवढे आहे. त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत गव्हाचं पीठ आणि त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत अर्धा कप तांदळाचं पीठ. आणि तांदळाच्या पिठामुळं आपल्या पुऱ्या छान खुसखुशीत होतात, त्यामुळे नक्की ॲड करा आणि ट्राय पण करा. आणि नंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत बेसन, हरभऱ्या डाळीचं पीठ, कढीपीठ, तुमच्या भाषेत काय म्हणतात ते. आणि त्यानंतर आपण ॲड करणार आहोत मी इथे जिरे, धने, ओवा याची बारीक पूड केलेली आहे, ती ॲड करणार आहोत. टेस्टला खूप छान लागते हे ॲड केल्यामुळे, तुम्ही पण ॲड करा. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत मीठ, पांढरे तीळ, हळद. आपण याच्यात लाल तिखट ॲड करणार नाही, कारण की आपण ऑलरेडी मिरची ॲड केलेली आहे. त्यामुळे पालक असा खायला जास्त मुलांना आवडत नाही, पण तुम्ही जर या प्रकारे पुरी केली तर ते नक्की आवडीने खातील. नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते आणि प्रवासाला सुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो, ही काही खराब होणार नाही आहे. आणि त्यानंतर आपण ॲड करणार आहोत आपण जे वाटण केलेले आहे ते, आणि कस्तुरी मेथी ही सुद्धा ॲड करणार आहोत. आणि आपण त्या मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते या पिठामध्ये टाकणार आहोत. आणि आता आपण सॉफ्ट अशी कणिक मळून घेणार आहोत. एकदम पाणी ॲड नाही करणार आहोत, थोडं थोडं पाणी ॲड करून एक सॉफ्ट अशी कणकेचा गोळा तयार करून घेणार आहोत. पाहू शकतात तुम्ही, मी थोडंच पाणी ॲड करत आहे, जास्त करत नाही आहे. आपण ज्वारीचं पीठ त्यामध्ये ॲड केले, त्यामुळे थोडं कमीच पाणी लागते. आणि जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण अशी कणिक मळायची नाही, नाहीतर मग आपली पुरीला खूप तेल लागेल. त्यामुळे जास्त घट्ट आणि जास्त सैल पण कणिक मळून नाही घ्यायची. आता आपण त्यावर 10 मिनिट झाकून ठेवणार आहोत. 10 मिनिटानंतर आपण त्याला तेल लावून त्याचे छोटे छोटे पुरी करण्यासाठी गोल करून घेणार आहोत. छान आधी तेल लावून आपण मिक्स करू आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे बिट्ट्या करणार आहोत. आणि आपण ते आता पुरी मेकरच्या साहाय्याने छान लाटून घेणार आहोत. माझ्याकडे पुरी मेकर आहे, त्यामुळे मी त्याचा यूज करून तुम्हाला दाखवणार आहे. जास्त मोठ्या आणि जास्त छोट्या मीडियम साईजच्या मी गोल करून घेतले आहे. पुरी मेकरच्या वर ट्रान्सपरंट बॅग घेतली आहे, त्याच्यावर तेल लावून घेणार आहे आणि त्यावर एक आपला कणकेचा उंडा ठेवून
प्रेस करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान तयार होते आणि फास्ट होते. यामुळे वेळ लागत नाही, त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करून पाहू शकता. तर कढईमध्ये तेल गरम झाले आहे, तर आपण पुरी तळून घेऊ. पाहू शकता छान गरम असल्यामुळे पुरीला तेल लागत नाही जास्त आणि छान तळले जाते. अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.